व्हिडिओ ऑन ठेवायचे. व्हिडिओ आपल्याला काय ठेवायचे, ऑन ठेवायचे. तर चला जाऊ आपण डायरेक्ट वंदना मॅडमकडे. आणि आज 4 आपल्याला 5:30 पर्यंत फिनिश करायचं आहे ना. तर ओके सर. गो टू यू वंदना मॅडम. ओके सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आभारी आहे सर्वांची. तर आपण जाऊया सर्वप्रथम. गुड मॉर्निंग. आभारी आहे. व्हेरी गुड मॉर्निंग. तर आपण जाऊया आपल्या वॉटर अफर्मेशन कडे. वॉटर अफर्मेशन साठी आपण जाऊ अनिता मॅम कडे. अनिता मॅम आहे पाणी सोबत. ओके, अनम्यूट करायचे. गुड मॉर्निंग सर, मॅडम. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर सगळ्यांनी आपलं जे हातात आपल्या ड्रिंक आहे ते डाव्या हातात पकडावं आणि आवाज क्लिअर त्याच्याकडे. येत नाही थोडासा. आवाज थोडासा क्लिअर येत नाही तुमचा. ओके सर. ओके, जस्ट सगळ्यांनी डाव्या हातात आपला ग्लास घ्यायचा आहे, जे पण आपलं ड्रिंक आहे, आणि खाली मान करून बरोबर त्याच्यामध्ये नजरे करून मनातल्या मनात आपल्याला अफर्मेशन करायचं आहे. मोठ्याने पण करू शकता, कारण की सगळ्यांचा अनुभव आहे. माझ्या शरीरात जाणारं हे सर्वप्रथम जाणारं पेय हे अमृत आहे. मी खूप नशीबवान आहे. मी खूप भाग्यवान आहे की हे अमृत मला भेटलं आहे. माझ्या शरीरात जाणारं हे अमृत एक एनर्जी ड्रिंक आहे आणि त्यांनी माझं शरीर डिटॉक्स करत आहे. त्यांनी माझं शरीर स्वस्थ निरोगी होत आहे. या अमृत खूप मौल्यवान आहे. ते प्रत्येक सेलला ऍक्टिव्ह करत आहे. प्रत्येक पार्ट यंग फील करत आहे आणि माझा पूर्ण दिवस पॉझिटिव्ह एनर्जेटिक जात आहे. त्यासाठी मी खूप आभारी आहे. थँक्यू सो मच मॅम. खूप सुंदर. तर काल बऱ्याच जणांना आपण टास्क दिला होता की तुम्ही चेकचं प्रिंट काढून आणायचं. चेकची प्रिंट पण पाठवली होती. बऱ्याच जणांकडे आहे पहिल्या याच्यामध्ये. तर आजचा जो दिवस आहे जादूचा धनादेश, बघा सर्वांचा फेवरेट. कोणाकोणाला वाटतं बरं माझ्या नावाने मस्त एक छान असा चेक यावं, 2 लाख, 10 लाख, 5 लाख, सर्वांनाच वाटतं की नाही. आणि अचानक यावं, इच्छा होते ना. अचानक पैसा आल्यावर तो जो आनंद असतो, तो आनंद आपला गगनात मावत नाही. म्हणजे इतका छान आहे. म्हणजे विचार करूनच छान वाटतं. तर आजच्या आपला 17वा दिवस आहे आणि 17व्या दिवसाचा जो सेशन आहे त्याचं नाव आहे जादूचा धनादेश. तर सर्वात महत्वाचं असतं की जादूचा धनादेश म्हणजे काय, की एक मनी अफर्मेशन आहे किंवा मनी टेक्निक आहे. आपल्याला आपण ज्या गोष्टी पाहिजे असेल त्या गोष्टीसाठी आपल्याला आभार व्यक्त करायचे. आणि आपण याच्या आधी पण बोललेला आहे की ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये किंवा ह्या विश्वामध्ये योगायोग हा प्रकार नसतोच. अपघात देखील नसतं. तर कुणाची तरी इच्छा असल्याशिवाय काहीच घडत नाही. म्हणजे कुठलीच गोष्ट अचानक घडत नाही. बरोबर आहे. तुम्ही एखादी गोष्ट ऐकली, एव्हरीथिंग इज प्लॅन. म्हणजे आपल्यासोबत जे काही घटना घडत असेल त्या प्रत्येक घटनेचं कुठे ना कुठेतरी प्लॅनिंग झालेलं असतं. जसं की बघा, आपण बघितलं असेल की कुठलंही एखादं घर बांधायचं काही असो, तर प्रत्येक गोष्टीच आपण प्लॅनिंग करतो. कुठं जायचं असेल तरी पण प्लॅनिंग करतो. कुठं टूरवर जायचं असेल, कुठं गावाला जायचं असेल, प्लॅनिंग असते की नाही. तर म्हणजे प्रत्येक गोष्ट ही ठरलेली असते. अचानक कोणता चमत्कार हा असं काही नसतो. मग आता हे आपण समजून घेऊ. जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची जादुई शक्ती एखाद्या नकारात्मक गोष्टीकडे वळवता, तेव्हा त्या गोष्टीची आधीची जुनी स्थिती बदलून त्याच्या जागी नवी स्थिती येते. म्हणजे आपली जी एनर्जी असते, आपली जी एनर्जी आपण तिथे अट्रॅक्ट करतो, तर त्या पद्धतीने आपल्याला त्या गोष्टी मिळतात. जसं की बघा, उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर समजा आता आपल्याला पैशाची कमतरता भासते किंवा पैशाची उणीव असते. आणि मात्र या अपुऱ्या पैशाबद्दल खंत व्यक्त न करता तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत असतात. तेव्हा पैशाची उणीव असणे ही जुनी स्थिती जाऊन तिच्या जागी जादूने आणखी पैसा येणे ही नवी स्थिती बनते.
म्हणजे आपण काय अट्रॅक्ट केलं, पॉझिटिव्ह गोष्ट अट्रॅक्ट केली. तर पॉझिटिव्ह गोष्ट अट्रॅक्ट केली तर आपल्याकडे पॉझिटिव्ह येईल. बऱ्याचदा होतं असं की आपल्याकडे पैसे नाहीये म्हणून आपण कोणती गोष्ट अट्रॅक्ट करतो. 100 वेळेस आपण कोणती गोष्ट म्हणत असेल, यार पैसे नाही, पैसे नाही, पैसे नाही, पैसे नाही. म्हणजे काय, की तुम्ही जी गोष्ट अट्रॅक्ट करता तीच आपल्याला आपल्याला मिळत चालते. तर इथे हे एक टेक्निक आहे. म्हणजे जादूने आपण काय करू शकतो, आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, त्या पूर्ण 360 डिग्रीने चेंज करून पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. बस समजा बघा आता, तुमच्या जवळ असलेल्या अपुऱ्या पैशाबद्दल तुम्ही जेवढ्या वाईट भावना व्यक्त कराल, खंत कराल, तेवढा पैसा तुमच्यापासून दूर जाईल आणि तुमच्या आयुष्यातील त्याचं प्रमाण कमी होत जाईल. प्रत्येक वेळी तुम्ही पैशाबद्दल वाईट वाटून घेतले, की त्यावेळी तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण कमी-कमी होत जाईल. पैशाबद्दल जर तुमच्या मनात मत्सराची, निराशेची, चिंतेची किंवा भीतीची भावना असेल, तर तुम्हाला आणखी पैसा मिळू शकत नाही. बघा बऱ्याचदा आपण काय म्हणतो, की पैसा हा वाईट आहे, पैसा माणसाला वाईट करतो, माणूस वाईट नाहीये, असं पण म्हणतो आपण. किंवा मग पैसा आल्यानंतर माणसं बदलतात. म्हणजे सुरुवात कुठून सुरू आपण नावं कुठं ठेवतोय पैशाला आणि पैशामुळेच कामं होतात हे पण आपल्याला माहिती आहे. पैसा हा मोठा नाहीये, परंतु पैशाशिवाय काही आहे पण नाही. हे ध्यानात ठेवा. म्हणजे काय, जर आपल्या मनामध्ये ह्या सर्व भीती असतील, तर आपल्याला म्हणजे तुमच्याकडे जर पैसा नाही, म्हणून जेव्हा तुम्ही दुःखी होता, निराश होता, तेव्हा आकर्षणाच्या सिद्धांत म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं, की या निराशाजनक परिस्थितीच आकर्षित होऊन तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण कमीच होत जातं आणि तुम्ही आणखी दुःखी होत जाता. तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल बघा, काही लोकं म्हणजे नेहमी पैशाबद्दल तक्रार करतात, माझ्याकडे पैसा नाही, पैसा नाही. आणि ॲक्चुअलमध्ये त्यांच्यासोबत होतं पण तसंच, की त्यांच्याकडे पैसा राहत नाही. म्हणजे काय, की जेव्हा पैशाचं प्रमाण कमी होत जातं आणि तुम्ही आणखी दुःखी होता, पैशाबद्दल तुम्हाला चिंता वाटत असेल, तर पैशाबाबत अधिक चिंता निर्माण करणारी परिस्थिती तुमच्याबाबत निर्माण होत राहते. तुमच्याकडे सध्या असणाऱ्या पैशाच्या स्थितीबाबत तुम्हाला भीती वाटत असेल, तर पैशाबाबत अधिक भीतीदायक वाटावं, अशा परिस्थिती तुमच्या बाबत निर्माण होत राहते. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा तुमच्याकडे अपुरा पैसा आहे. मग तुमच्याकडे समजा आता लोन पे करायचंय, तुम्हाला बरेचसे काही नियम आहे ते भरायचे आणि तुमचं मन काय सांगतंय, हे सर्व भरण्यासाठी पैसा नाही, पैसा नाहीये. असं जेव्हा तुम्ही म्हणता ना, तेव्हा अचानक तुम्ही त्याच गोष्टी अट्रॅक्ट करता आणि बऱ्याचदा होतं असं, की जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो, दिवसातून कमीत कमी जवळ-जवळ 99% वेळा आपण काय म्हणतो, पैसे नाहीये. तर जेव्हा ह्या गोष्टी आपण म्हणत असतो, तेव्हा आपल्यासोबत नेमकं त्याच गोष्टी अट्रॅक्ट करतात आणि म्हटलं जातं, जितक्या सिद्धतने तुम्ही ती गोष्ट बोलता, तितक्या सिद्धतने तुमच्यासोबत होतं. आणि ॲक्चुअलमध्ये निगेटिव्ह गोष्ट आपण जास्त सिद्धतने बोलत असतो पैशांच्या बाबतीत. जसं की बघा, कितीही अवघड असलं, तरी सध्याच्या या पैशाची चणचण भासणाऱ्या परिस्थितीकडे तुम्ही दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. आणि कृतज्ञतेमुळं ते तुम्हाला नक्की शिकता येईल. पैशाबद्दल कृतज्ञ असणं आणि पैशाबद्दल निराश असणं ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी असू शकत नाही. म्हणजे बघा, जिथे आपल्याकडे कृतज्ञता असेल, तिथे नैराश्य येईल का? नाही. म्हणजे काय, नैराश्य आणि कृतज्ञता हे वेगवेगळ्या भावना आहेत. तुम्ही एकाच वेळी पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असेल किंवा मनात आणत असाल आणि पैशाबद्दल चिंताही व्यक्त करत असेल, तर असं घडू शकत नाही. जर आपल्याला आजचं अफर्मेशन करायचं असेल, तर ह्या 2 गोष्टी ध्यानात ठेवा. एक तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा किंवा नैराश्य व्यक्त करा. नैराश्य व्यक्त करत असेल, तर कृतज्ञताचं जे तुम्ही अफर्मेशन लावाल त्याला बेनिफिट होणार नाही. पैशाबद्दल कृतज्ञता तर बाळगता आहात, पण पैशाबद्दल भीतीचा दायक विचारही मनात येत आहे. असं घडू शकत नाही. तुम्ही जेव्हा पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा पैशाला दूर सारणारे कोणतेही नकारात्मक विचार आणि भावना मनात आणत नाही. एवढेच नव्हे, तर तुम्ही करीत असलेली कृती आणखी पैसा तुमच्याकडे आणते. तुम्ही बघितलं असेल, याला एकदम ब्लाइंड फेथ म्हणतात. अगदी डोळे बंद करून, डोळे झाकून विश्वास. जसं की बघा, लहान मूल जे असतं, लहान मुलाला जेव्हा आपण वरती उचलून घेतो आणि उंच फेकतो आणि पुन्हा हातात घेतो, म्हणजे आपण खेळवतो त्याला. तर तेव्हा त्या मुलाला एकदम ब्लाइंड फेथ असतं, की माझी मम्मी असेल, माझे पप्पा असेल, हे मला खाली पडू देणार नाही. बरोबर आहे? म्हणजे तो हवेत असताना पण त्याच्या डोक्यामध्ये एक शंका तरी येते, का तो मी पडणार आहे म्हणून. म्हणजे तितका ब्लाइंड फेथ असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्या डोक्यामध्ये काय होतं, की ब्लाइंड फेथ नसतो. आपण विचार करतो, परंतु पुन्हा एकदा एका क्षणात विचार येतो, खरंच हे होणार का? सबकॉन्शियस माइंड पहिले तुम्हाला तो प्रश्न विचारतो. तर आपल्याला असं काही करायचं नाही. जसं की बघा, आतापर्यंत तुम्हाला मिळालेल्या पैशासाठी आणि यानंतरही तो पुढे मिळत राहण्यासाठी तुम्ही या आधीची कृतज्ञतेचे आचरण करण्याची कृती केलेली आहे. आपण बऱ्याचदा आता आपला जवळपास 17वा दिवस आहे. आपण 16 दिवस कृतज्ञतेची प्रॅक्टिस केली ना, आपण त्याचा अनुभव पण घेतलाय. म्हणजे बऱ्यापैकी आपला आता
याच्यावरती विश्वास बसत चाललेला आहे. बरोबर आहे. तर जसं की बघा तुम्हाला आयुष्यामध्ये हवे असणारे म्हणजे ज्या गोष्टी पाहिजे आहे त्या म्हणजे पैशासाठी असेल, कृतज्ञतेसाठी, जादूच्या शक्तीचा वापर करण्याआधी पैसा आणि संपत्ती मिळवण्याचे कोणते मार्ग आहेत, हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ समजा आता एक प्रॅक्टिकल आहे. जसं की बघा, आपल्याला मिळणारा पैसा. आपण जेव्हा आता जसं आता आपण समोर बसलेलो आहे. आपण कुठे कोणत्या-कोणत्या मार्गातून पैसा मिळवू शकतो. तर आपल्याला त्याचं पण प्रॅक्टिस घेते. तर ते पण आपल्याला करायचंय. जसं की बघा, तुम्हाला प्रत्येक वेळी मिळणारा पैसा आणि संपत्तीबाबत जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली नाही, तर पैशाचा मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडे येणारा ओघ तुमच्याकडून थांबवला जाईल. म्हणजे आपण स्वतःच तो थांबवून घेणार आहोत. अनपेक्षित धनादेश मिळाल्यामुळे, पगारात वाढ झाल्यामुळे, लॉटरी लागल्यामुळे, कर परतावा मिळाल्यामुळे किंवा एखाद्याकडून अपेक्षित नसताना भेट मिळाल्यामुळे तुमच्याकडे पैसा येऊ शकतो. बघा, हे सुद्धा पैसा येण्याचं एक साधन आहे. इथं तुम्ही काही एफर्ट्स घेतले का? बिलकुल नाही. फक्त एक अफर्मेशन. एखादा उत्स्फूर्तपणे तुम्हाला कॉफी पाजतो किंवा जेवायला घेऊन जातो. एखादी गोष्ट विकत घ्यायला तुम्ही जाता आणि त्यावर म्हणजे तुम्हाला डिस्काउंट मिळतो. आणि एखादी गोष्ट तुम्ही खरेदी करता आणि त्यात पैसे परत मिळण्याची देखील योजना असते. किंवा एखादी गरजेची गोष्ट तुम्हाला घ्यायची असते आणि तीच तुम्हाला कोणीतरी भेट देतं बघा. आता या सर्व गोष्टीसाठी पैसा लागला का? म्हणजे अचानक तुम्हाला या गोष्टींचं बेनिफिट झालं. या सगळ्या प्रसंगामध्ये तुमच्या जवळच्या पैशात वाढच होते आणि अंतिम परिणाम तुमच्याकडे आणखी पैसा येण्यात होतो. जसं की बघा, तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची होती. तिची किंमत जवळपास 10,000 आपण छोटंसं उदाहरण घेऊ, 10,000 पर्यंत आहे. आणि अचानक तुम्हाला असं कळालं, की लकी ड्रॉमध्ये माझा नंबर लागला आणि तुम्हाला ती वस्तू मिळाली. आता इथं सुद्धा तुम्ही संपत्ती, ती पैसे मिळवलेच आहे. किंवा तुमचा बर्थडे आहे आणि तुम्हाला एखादी छान असं मस्त मोबाईल घ्यायची इच्छा होती. परंतु तुमच्याकडे थोडासा फायनान्सचा प्रॉब्लेम होता. पण माहीत नाही तुम्हाला अगदी जवळच्या व्यक्तींनी, वडिलांनी असेल, तुमच्या हसबंडनी असेल, तुम्हाला अचानक तुम्हाला पाहिजे तो मोबाईल गिफ्ट दिला. बघा इथं पण तुम्हाला एफर्ट्स नाही लागले. म्हणजे काय झालं, हे देखील तुम्ही मॅनिफेस्ट केलं. जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतील, तेव्हा तुम्ही स्वतःला विचारा, की यामुळे मला आणखी पैसा मिळणार आहे का? कारण तसा जर तो मिळणार असेल, तर त्या घटनांबद्दल तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. जसं की बघा, लकी ड्रॉ लागला, कोणी गिफ्ट दिलं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला काय करणं आहे, ग्रॅटिट्यूड फील करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सहजच तुमच्या मित्राजवळ बोलता, की "अरे, मला या वस्तूची फार जरुरी आहे आणि मी ती विकत घेणार आहे." एक उदाहरण हां. तर यावर तुमचा मित्र म्हणतो, "अरे, माझ्याकडे ती वस्तू पडून आहे. तू ती घेऊन जा." बघा, इथं तुम्ही काय केलं? म्हणजे तुम्हाला इथे सुद्धा तुमचे पैसे तुमच्याकडे आल्यासारखंच आहे ना. जर तुम्ही ती वस्तू विकत घेतली असती, तुम्ही काय केलं असतं? पैसे खर्च केले असते. परंतु तुमच्या मित्राने काय, माझ्याकडे पडूनच आहे, घेऊन जा. किंवा तो तुम्ही आला ती उसने देऊ करतो. किंवा तसं जरा अडचणीचं असताना देखील तुम्हाला प्रवासाची आखणी करणं भाग पडलं आणि नेमकं त्याच वेळी तुम्हाला त्यामध्ये विशेष सवलत मिळाली. म्हणजे काय, तुम्हाला प्रवास करायचा आहे, पण तुमच्या अकाउंटवर पैसे नाही. पण अचानक तुम्हाला काय मिळालं? तुम्हाला जाण्यासाठी सवलत मिळाली, डिस्काउंट मिळाला. आणि किंवा तुम्हाला कर्जाऊ पैसे देणारी संस्था व्याजांचे दर कमी करते. उदाहरणार्थ तुम्ही समजा एखादं लोन घेतलं. लोनची अमाउंट जी आहे त्याच्यावरती तुमचं पर्सेंटेज जास्त लागलं. समजा 14% व्याज लागलं आणि अचानक तुम्हाला कळालं, की व्याजदर बँकेचे घसरले आहेत आणि तुम्हाला 9% नीच मिळालं. झालं की नाही बेनिफिट? म्हणजे असंच काही या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी असतात, हे पण आपण करू शकतो. म्हणजे जेव्हा सेवा देणाऱ्या संस्था चांगल्या पॅकेज तुम्हाला देऊ करतात. हे जर तुमच्या बाबत घडले, तर तुम्हाला तुमच्याकडे जे असणारे जे पैसे आहेत, त्या पैशामध्ये काय झालं? वाढ झाली ना. म्हणजे काय, त्यामुळे तुमच्या जवळील पैशामध्ये जादूने वाढ होते. अशा असंख्य प्रसंगामधून तुम्हाला पैसा मिळू शकतो. याची तुम्हाला कल्पना करता येते आहे का? एक सिंपल आहे. याची आपण कल्पना करू शकतो. आता यापैकी आपण समजा एखादा प्रसंग, जसं की बघा, तुमच्या आयुष्यात तुम्ही यापूर्वी अनुभवले असतील. हे तुमच्या लक्षात आले असो वा नसो, एक गोष्ट मात्र नक्की, की तुम्ही तुमच्याकडे त्यांना आकर्षित करून घेतलं, म्हणूनच ते घडलं. मात्र कृतज्ञता ही जेव्हा तुम्ही तुमच्या जीवन पद्धतीच बनते, तेव्हा तुम्ही कायमच जादूच्या प्रसंगांना तुमच्याकडे आकर्षित करून घेतात. म्हणजे ग्रॅटिट्यूड फील करतात. आभारी आहे, आभारी आहे. असं जेव्हा तुम्ही म्हणत असतात, तर ह्या गोष्टी तुमच्याकडे तुम्ही आपोआप आकर्षित करत असतात. नंतर अनेक लोकं याला सुदैव म्हणतात. पण सुदैवाचा भाग म्हणजे काही लोकं म्हणतात बघा, "हा तो फार लकी बाबा, त्याला लगेच कुठलीही गोष्ट मागितली की मिळून जाते. तो फार नशिबवान आहे." असं म्हणतो की नाही. तर नशीबवान, लकी ह्या गोष्टी काही नसतात. तर तो सुदैवाचा देखील भाग नसतो. तो वैश्विक एक सिद्धांत आहे.
ज्या व्यक्तीला एखादी गोष्ट वारंवार सारखी मिळते ना नेहमी, आपण त्या व्यक्तीबद्दल काय म्हणतो, लकी आहे. तर ऍक्च्युअल होतं काय माहितीये का, तो जो व्यक्ती असतो ना तो स्वतः पॉझिटिव्ह असतो स्वतःबद्दल, की मला कुठलीही गोष्ट मिळतेच. आता तेव्हा जेव्हा त्याला ही गोष्ट मिळते, हे आजूबाजूचे लोक बघत असतात ना, तर आपण समजा बघतो, उदाहरणार्थ समजा माझ्याकडे समजा मला समोर दिसतंय मयुरेश सर. आता मयुरेश सर काय म्हणतात, मला कुठलीही गोष्ट आहे ना मॅडम लगेच मिळते. मी म्हटलं कीच लगेच मिळते. मी किती पण मॅनिफेस्ट करू ना ताबडतोब इन्स्टंट मिळते. त्यांनी काय केलं, हे शेअरिंग केलं आपल्यासोबत. आता आपण इतके जण आहोत कॉलवर. आपण काय म्हणतो, "हां यार, मयुरेश सरांचं आहे ना, सगळ्या गोष्टी खरंच मागतं की लगेच मिळून जातं." म्हणजे काय केलं त्यांनी, त्यांची एनर्जी लावली. सोबत आपण पण काय बोललो त्यांच्याविषयी, पॉझिटिव्ह एनर्जी लावली. पण त्यांच्या गोष्टी मिळतातच. म्हणजे आपण काय केलं, म्हणजे काय झालं, मयुरेश सर झाली लकी पर्सन. आलं का लक्षात? तर लकी वगैरे काही नसतं. आपण ज्या गोष्टी त्यांच्याबद्दल वारंवार पॉझिटिव्ह बोलतो, आपल्या आजूबाजूचं वातावरण जे पॉझिटिव्ह बोलतं, म्हणजे आपला औरा पॉझिटिव्ह असतो आणि आजूबाजूची जी एनर्जी असते ती पण पॉझिटिव्ह असते. जसं की बघा, तुम्ही काही शब्द ऐकले असेल, काही लोकांची नजर लागते, हा शब्द पण तुम्ही ऐकला असेल. नजर वगैरे लागत नाही, आपण लावून घेतो. ॲक्चुअलमध्ये आपण स्वतः ती निगेटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये प्रोड्यूस करतो आणि आजूबाजूच्या बाबत पण आपण त्याच गोष्टी अट्रॅक्ट करतो. म्हणून आपल्यासोबत असं होतं. म्हणजे काय, आपण जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती आहोत. आपण सर्वात अगदी लकी व्यक्ती आहोत, की मी विचार केलेली प्रत्येक गोष्ट मला मिळतेच. असं जर आपण किती वेळेस म्हणू शकतो? किती वेळेस म्हणतो खरं सांगा बरं? कोणी तुमच्यापैकी किती जण आहे असं म्हणतात? फार लिमिटेड लोकं असतील. जसं की जयाताई म्हणता मी. फार लिमिटेड लोकं आहेत. बरोबर आहे. तर अशाच काही गोष्टी असतात. जसं की मी जेव्हा माझे काही ड्रीम्स वगैरे लिहित असते ना, किंवा माझं मॅनिफेस्टेशन करत असते. माझ्या सर्वांना माहिती आहे. सर्वांनाच माहिती आहे, इव्हन मी म्हटलं की होणारच, होतच, मिळतच मला. त्याचं कारण काय आहे माहिती आहे का? ब्लाइंड फेथ. ही गोष्ट मला मिळणारच आहे. ही वस्तू माझी झालीच आहे. या पद्धतीने ते मॅनिफेस्टेशन असतं. आणि आता जेव्हा ह्या गोष्टी होतात, जसं की पहिली सुरुवातीला छोट्या-छोट्या गोष्टी व्हायला लागल्या. नंतर मोठ्या-मोठ्या गोष्टी अट्रॅक्ट केल्या. तर जेव्हा ह्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो, तेव्हा आपल्या आजूबाजूचे लोकं आपल्याला बघत असतात. म्हणजे काय केलं, आपण आपला पॉझिटिव्ह ओरा तर केलाच आहे, पण आपली पॉझिटिव्ह एनर्जी आजूबाजूच्यांना सांगून ठेवली, की माझ्यासोबत नेहमी पॉझिटिव्ह होतं. किती जण आहे असं बरं, नेहमी असं म्हणतात, माझ्याशिवाय नाही, माझ्यासोबत नेहमी असंच घडतं, नेहमी वाईट घडतं. मीच फार अनलकी, मला खूप लोकं धोका देतात, माझ्यासोबत नेहमी वाईट, असे म्हणणारे पण आहेत की नाही आपल्यापैकी. म्हणजे बघा, 2 प्रकारची पर्सनॅलिटी असते. एक असते पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी, एक असते निगेटिव्ह पर्सनॅलिटी. बरोबर आहे? म्हणजे आपला जो ओरा आहे ना, म्हणजे त्याला ओरा म्हणतात, आपलं वलय. तर जो तयार केला आहे ना, तो एक आहे पॉझिटिव्ह ओरा, एक आहे निगेटिव्ह ओरा. आता हे कसं ओळखणार? लक्षात घ्या. जसं की बघा, आपल्याकडे ना काही लोकं जेव्हा आपल्याला भेटायला येतात, त्यांना बघितलं की आपल्याला एकदम छान वाटतं, असं एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते. येते की नाही? त्यांना बघितलं की छान वाटतं, चेहऱ्यावर स्माईल येते. पण काही लोकं आले की त्यांचा चेहरा बघून आपल्याला अगदी उदास फील होतो. कारण ते निगेटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये प्रोड्यूस केलेली असते आणि ती आपल्यापर्यंत पास होते. आता हे कसं? हे पास होते हे कसं, आणि एनर्जी पास होते हे तुम्ही कसं ओळखणार? एक सिंपल एक्झाम्पल आहे बघा. हे सर्वांना, बऱ्याच जणांना असं वाटतं, की हे ज्या गोष्टी ह्या काही खऱ्या नसतात. कशा निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी पास होत असं. तर एक छोटंसं उदाहरण देते. तुम्हाला लगेच लक्षात येईल त्याच्यावरून. बघा, तुम्ही आता YouTubeला गेले आणि YouTubeवर असे छान असे एकदम असं हॅपी सॉन्ग लावले, आनंदाचे एकदम. हं. त्याच्यात बघितलं, की तुम्हाला असं मन असं एकदम प्रसन्न झालं आणि तुम्हाला ते गाणे ऐकू वाटतंय. आणि अचानकच तुम्ही एकदम भयंकर असं सॅड सॉन्ग लावा. मूड बघा कसा होतो. सॅड सॉन्ग लागलं की मूड सॅड सॅड होतो आणि हॅपी सॉन्ग लागलं होतं. आता इथे पण एनर्जी पास झाली की नाही झाली? असंच असतं प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये. म्हणजे आपण एनर्जी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह कशी घ्यायची आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण आपण कसं ठेवतोय हे पण डिपेंड आहे. म्हणजे की आपल्याला ज्या काही पैसे आतापर्यंत मिळत आले, आपण पैशाकडे येऊ पुन्हा एकदा. ते तुम्हाला पैसे मिळतात किंवा ज्याला पैसे पडतात, अशी वस्तू जेव्हा तुम्हाला मिळते, तेव्हा तो व्यक्ती तुम्ही केलेल्या कृतज्ञतेचा परिणाम असतो. जेव्हा पण एखादी पण गोष्ट तुम्हाला जर मिळत असेल, तर ते एखाद्या कृतज्ञता व्यक्त केलेली असेल त्याचा परिणाम असेल. जसं की तुम्ही आता एक कोच आहे आणि तुम्ही काय म्हणतात, "मी भरपूर लोकांना आयुष्यामध्ये मदत केली आहे. मलाही मदत झाली आहे म्हणून मला मनापासून वाटतं की मी खूप लोकांची मदत करू." काय केलं तुम्ही? पॉझिटिव्ह एनर्जी, आणि खरोखर तुम्ही मदत करतात मग. जसं की बघा, कृतज्ञतेमुळे ही गोष्ट घडून आली जेव्हा तुम्हाला कळेल, तेव्हा तुम्ही खूप खूप आनंदी व्हाल. आणि कृतज्ञतेबरोबर जर आनंदही असेल, तर अधिक गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी खरी-खुरी शक्ती तुमच्यात निर्माण होते आणि तुम्हाला त्या विपुल प्रमाणामध्ये मिळत राहते. आता कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे काय? बऱ्याचदा कृतज्ञता व्यक्त करताना तो भाव येतच नाही चेहऱ्यावरती. ती स्माईल येतच नाही.
बरोबर आहे. परंतु जेव्हा म्हणजे कोणती मॅनिफेस्टेशन लवकर कवर होते समजून घ्या. जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहात आणि कृतज्ञता व्यक्त करताना अक्षरशः तुम्हाला आनंदाश्रू येत आहे. आनंद होतो, इतका आनंद होतोय की तुम्ही फील करताय ती गोष्ट. इतका आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे. तर ती गोष्ट इतक्या झपाट्याने मॅनिफेस्ट होते ना भयंकर. म्हणजे जसं की आम्ही जेव्हा हे टेक्निक केलं होतं, तर आनंदाश्रू अक्षरशः इतके आनंदाश्रू त्यातून येत होते. डोळ्यातून पूर्ण पाणी येत होतं. पूर्ण अक्षरशः असं फील होत होतं. जसं की आपण म्हणतो ना, जसं आता तुम्ही आता डोळे बंद केले आणि तुम्ही इमॅजिन केलं, की तुमचे समजा उदाहरणार्थ माझा मुलगा आता कन्नडला आहे. बरोबर आहे. मी काय डोळे बंद केले आणि माझा हा पूर्व मला भेटायला आलाय. खूप छान त्याने हग केलंय मला, खूप जवळ घेतलंय. मी त्याला जवळ घेते आणि फील केल्यानंतर जो ॲक्चुअल तो फील असेल ना, जसं जवळ आल्यानंतर एकदम स्पर्श जेव्हा जाणवतो ना, तो चेहऱ्यावरती तुमच्या दिसेल आणि आपोआप डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होईल. म्हणजे काय झालं? तुम्ही ह्या लेव्हलवर अट्रॅक्ट करणं गरजेचं आहे, निगेटिव्ह एनर्जी सोडून. काही वर्षापूर्वी म्हणजे त्यांनी एक उदाहरण सांगितले. मी अमेरिकेत गेले, तेव्हा माझ्याकडे फक्त 2 सुटकेस होत्या. मी एका भकास अपार्टमेंटमध्ये माझा लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करायचे. माझ्याकडे मोटार नव्हती, त्यामुळे मी बहुतेक ठिकाणी चालतच जायचे. पण मी प्रत्येक गोष्टीबाबत कृतज्ञ होते. मी अमेरिकेत होते त्याबद्दल मी कृतज्ञ होते. मी जे काम करत होते त्याबद्दल कृतज्ञ होते. कशी का होईना भकास अपार्टमेंटमध्ये त्या जागेत मी केवळ 4 प्लेट्स, 4 सुऱ्या, 4 काटे आणि 4 चमचे एवढेच सोबत ठेवून राहत होते. त्याबद्दल मी कृतज्ञ होते. बहुतेक ठिकाणी मला चालत जाता येत होतं आणि टॅक्सी स्टँड माझ्या घरासमोरच होतं. त्याबद्दल देखील मी कृतज्ञ होते. आणि एक दिवस अविश्वसनीय अशी घटना घडली. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने मला काही महिन्यांसाठी गाडी आणि चालक द्यायचं ठरवलं. लॅपटॉप वगळता माझ्याकडे अगदीच जरुरी पुरतं प्राथमिक सामान होतं आणि अचानक माझ्याकडे स्वतःची गाडी आणि चालक आले. हे कृतज्ञ होते. मी कृतज्ञ होते म्हणून मला ह्या सर्व गोष्टी मिळाल्या आणि जादू घडते जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो. पैसे मिळवण्यासाठी तुम्ही आज जी कृती करणार आहात, ती कृती केल्यानंतर आश्चर्य आणि गुंग करून टाकणारे अनुभव याआधी अनेक जणांना आलेले आहेत. या कृतीच्या शेवटी तुम्हाला विश्व कृतज्ञता बँकेकडून एक जादूचा कोरा धनादेश मिळणार आहे. म्हणजे युनिव्हर्सकडनं. म्हणजे आपण आता जो चेक लिहिणार आहे, आपण जी अमाउंट मागणार ती कुठे मागणार आहे? या ब्रह्मांडाकडे, ह्या युनिव्हर्सकडे आणि स्वतःच्याच नावाने तुम्ही ते काढणार आहात. तो चेक, तो धनादेश. तुम्ही या धनादेशावर तुम्हाला किती पैसे हवे आहेत ती रक्कम टाका. त्यावर तुमचं नाव, आजची तारीख टाका. तुम्हाला खरोखरच ज्या एखाद्या वस्तूसाठी पैसे हवे आहेत, ती विशिष्ट रक्कम त्या धनादेशावर टाका. तुम्ही कशावर पैसे खर्च करणार आहात ते तुम्हाला माहीत असतं. तेव्हा तुम्ही त्या पैशाबद्दल जास्त कृतज्ञता व्यक्त करा. बघा हां, आता म्हणजे हे होतं कसं काही जणांचं का होत नाही. मागच्या वेळेस पण बऱ्याच जणांनी बहुतेक मॅजिक चेक ही कृती केली होती, जादूची धनादेश. तर काही जणांचे झाले असतील, काही जणांचे झाले नसतील. कारण सांगते का नाही झालं. क्लॅरिटी कमी होती. क्लॅरिटी म्हणजे उदाहरणार्थ मी म्हटलं मला ₹5,00,000 पाहिजे. मग कशासाठी पाहिजे? त्या पैशांचं काय करणार आहे? कोणत्या कामासाठी मी यूज करणार आहे? हे माहीत असणं पण फार गरजेचं आहे. आणि ज्या कामासाठी यूज करणार आहे, ते काम झालं आहे ही फिलिंग पण माझ्याकडे येणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही मॅनिफेस्ट केले ₹1,00,000. आता 1,00,000 मध्ये तुम्हाला जी स्कूटी आवडती स्कूटी जर घ्यायची आहे, तर तुम्ही तिच्याबद्दल लिहिला. तर म्हणजे हे पैसे मी माझी गाडी घेण्यासाठी यूज करत आहे आणि यूज केल्यानंतर कोणत्या कलरची गाडी आहे, कोणत्या शोरूममधून घेतली, कुठून घेतली, तुम्ही कोण-कोण गेलं घेण्यासाठी, इथपर्यंत मॅनिफेस्टेशन आहे. मग ती अमाउंट तुम्ही लिहा. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ज्या पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, ती पैसा मिळवण्यासाठी पैसा हे एक साधन आहे. लक्षात घ्या. म्हणजे आता इथे पैसा हे एक साधन आहे, साध्य नव्हे हां. साधन आणि साध्य. साध्य काय आहे? तुम्हाला गाडी घ्यायची. बरोबर आहे. पण तिथपर्यंत जाण्यासाठी साधन कोणतं आहे? पैसा. समजतंय ना? पैसा हे साधन आहे आणि ते अंतिम साध्य नाहीये. त्यामुळेच तुम्ही पैशाबद्दल विचार केलात, तर कदाचित तुम्ही तितकीशी कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. केवळ पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा बघा आता, तुम्हाला त्या गोष्टी खरोखरच हव्या आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्हाला खरोखरच कराव्याशा वाटतात, त्यांचा जर तुम्ही विचार केला, तर त्यासाठी पैसा हवा आहे. हे मनात नक्की केलं, की तुम्हाला अधिक कृतज्ञ वाटेल. बघा जी अमाउंट तुम्ही चेकवर टाकली आहे, त्या धनादेशावर टाकली, ती केव्हा तुम्ही अट्रॅक्ट कराल? जेव्हा ती वस्तू, ते पैसे तुम्हाला कोणत्या वस्तूसाठी घ्यायचे, ती वस्तू तुम्ही अट्रॅक्ट कराल. मग रिॲलिटी आहे. आता बघा तुम्हाला चेकचं तर पी-डी-एफ टाकलेलंच आहे. चेकचं प्रिंट तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे असेल पण कदाचित. बघा मी पण काढून आणलेलं आहे.
माझे पहिल्याचे संपले, तुम्ही जवळपास बरेचसे काढून आणत असते. आता हा जो आहे ना, आता झेरॉक्स पेपरवर काढलाय ना तुम्ही, कलर प्रिंट काढलाय ना, तर ऍक्युरेट चेकच्या साईडचं कट करून घ्या साईडने. बरोबर आहे, बघताना तो ऍक्च्युअल चेक वाटला पाहिजे. पहिल्यांदा सुरुवात करताना तुमच्या पहिल्या जादूच्या धनादेशावर लहान आकडा टाका. हे पण ध्यानात ठेवा, बरेच जण 1 करोड पण टाकतील. बिलकुल नाही टाकायचं. छोटीशी अमाऊंट टाका पहिले, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसेल. आणि ती छोटी अमाऊंट जर एकदा तुम्हाला मिळाली, की मग तुमच्या पुढच्या धनादेशावर तुम्ही रक्कम वाढवत जायची. अगदी छोट्यापासून सुरुवात करायची. तुम्ही 5,000 पासून पण सुरुवात करू शकता. 500 रुपयापासून सुरू करू शकता. 10,000, 5,000 इथून सुरुवात करा. बरोबर आहे? म्हणजे काय, ही कृती पहिल्यांदा केल्यानंतर जेव्हा तुम्हाला तुम्ही मिळवलेली जी लिहिलेली रक्कम आहे, ती मिळेल, तेव्हा त्याचा असा फायदा होईल, की तुम्हाला तुमच्या कृतज्ञतेच्या जादूने चोख कामगिरी बजावली आहे. तुमची जादूची कृती यशस्वी झाली आहे, हे तुम्हाला कळेल. मोठी अमाउंट मिळत नाही असा प्रकार नाही. कदाचित 5-10 वर्ष पण लागतील. तितका वेळ पेशन्स आहे का? तोपर्यंत आपण 50 वेळा 50,000 वेळा निगेटिव्ह झालेला असू. म्हणजे काय, ऍक्च्युअल मॅनिफेस्टेशन बाजूला राहील आणि आपण काय करू, निगेटिव्ह गोष्टी जास्त बोलत असू त्या 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 ठरवलेल्या गोष्टीबद्दल. म्हणून अमाउंट छोटी जी लवकर मिळेल टाकायची. आणि आनंद, कृतज्ञता आणि आनंद एकत्र आल्याने मग येणाऱ्या मोठमोठ्या रकमावर सुद्धा तुमचा विश्वास बसेल. म्हणजे छोट्या छोट्या रकमावर जेव्हा तुम्हाला ताबडतोब मिळतील ना, तर मोठ्या रक्कमवर विश्वास बसेल. एकदा का तुम्ही जादूच्या धनादेशावर सगळे तपशील भरले, की तो धनादेश तुमच्या हातात धरा आणि ज्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला जे पैसे हवे आहेत ते तिचा विचार करा. त्या गोष्टीचा विचार करायचा आता. तिचं चित्र डोळ्यासमोर आणा. तुम्हाला मिळालेले पैसे तुम्ही ती गोष्ट घेण्यासाठी वापरत आहात, असा विचार करा आणि जेवढी शक्य असेल तेवढी उत्कंठा आणि कृतज्ञता व्यक्त करा. आता उदाहरण दिलंय त्यांनी. उदाहरणार्थ तुम्हाला शूज घेण्यासाठी किंवा संगणक घेण्यासाठी, नवीन पलंग घेण्यासाठी पैसे हवे असतील, तर दुकानात ती गोष्ट तुम्ही खरेदी करत आहात अशी कल्पना करा. तुम्ही जर ती वस्तू ऑनलाईन खरेदी करणार असाल, तर तुम्हाला घरपोच आली आहे अशी कल्पना करा. म्हणजे मग तुम्ही आणखी जास्त एक्साइटेड व्हाल आणि तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायला मदत होईल. तुम्हाला जर परदेश प्रवासासाठी पैसे हवे असेल, तर मुलाच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसा हवे असेल, तर तुम्ही विमान तिकीट खरेदी करत आहात अशी कल्पना करा. जसं आपल्याला बघा मागे राणी मॅडमनी सांगितलं होतं, कोणता ड्रेस घालणार आहे, कुठे जाणार आहे, किती तारखेला जाणार आहे, तिथे गेल्यानंतर काय करणार, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं होतं की नाही. तर ह्याच पद्धतीने म्हणजे काय करायचंय, आपल्याला व्हिज्युअलाइज करायचंय. किंवा मुलांसाठी तुम्ही बँकेमध्ये खाते उघडत आहात. या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत असं समजून आधीच जास्तीत जास्त आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करा. आता ह्या सर्व पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर जादूचा धनादेश आज तुमच्या बरोबर ठेवा, जो मॅजिक चेक आपण बनवणार आहोत, आणि तो तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. त्यानंतर आजच्या दिवसात किमान आणखी 2 वेळा तरी जादूचा धनादेश जो आहे, चेक आहे, तो हातामध्ये घ्या. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी पैसा हवा आहे त्यासाठी तुम्ही ते खरोखर वापरत आहात अशी कल्पना करा. ती गोष्ट खरोखरच करताना किंवा मिळाल्यानंतर जी उत्कंठा वाटेल, तेवढ्याच उत्कंठतेने कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला वाटलं तर दिवसात अनेक वेळा ही कृती तुम्ही करू शकता. मात्र जादूच्या कृतीसाठी ही कृती तुम्ही खूप वेळा वारंवार करू शकणार नाही. आज दिवस अखेरीस तो जादूचा चेक तुम्हाला जिथं मिळाला तिथं परत ठेवून द्या. म्हणजे तुम्ही जिथं ठेवला आज लिहून जेव्हा ठेवणार ना तिथे, आणि तो तुम्हाला पटकन दिसेल अशा ठिकाणी ठेवायचा शक्यतो. तुम्ही तुमच्या बाथरूमच्या आरशावर पण लावू शकता, फ्रिजवर लावू शकता. तुम्ही पाकिटमध्ये पण ठेवू शकता किंवा संगणक जे आपला लॅपटॉप असेल तिथं पण पार्श्व म्हणजे एक स्क्रीन सेव्हर म्हणून पण तुम्ही लावू शकता. मोबाईलमध्ये पण स्क्रीन सेव्हर म्हणून तो ॲड करू शकता. म्हणजे जादूच्या देशाकडे तुम्ही जेव्हा पण बघाल तेव्हा तुम्हाला त्यासाठी पैसे हवे आहेत, जी गोष्टसाठी तुम्ही इथं लिहिलं आहे, ती गोष्ट मिळाल्याचं तुम्ही काय कराल? कल्पना कराल आणि कृतज्ञता व्यक्त कराल. या जादूच्या धनादेशाने तुम्हाला हवे होते तेवढे पैसे मिळाले, की ज्या वस्तूसाठी तुम्ही पैसे खर्च करायचे होते, ती वस्तूच तुम्हाला जादूमय पद्धतीने मिळाली आहे. मग त्या जागी आणखी दुसरी एखादी गोष्ट जी तुम्हाला खरोखर हवी आहे, त्यासाठी लागणारी रक्कम दुसऱ्या नव्या जादूच्या धनादेशावर लिहा. एकाच ठिकाणी खूप जास्त मॅनिफेस्ट नका करू एका चेकवर. जसं तुम्ही एक चेक लिहिणार त्याच्यावर 2-3 गोष्टी घ्यायच्या, इतके पैसे पाहिजे असं नका लिहू. छोटी अमाउंट आहे, एका वेळेस एकाच अमाउंटसाठी पैसे टाका त्या चेकवरती. मग परत तुमच्या धनादेशाची कृती करा. अशा प्रकारे जादूच्या धनादेशाची कृती तुम्हाला हवी तितके दिवस तुम्ही चालू ठेवू शकता. लक्षात आलं? तर म्हणजे तुम्ही याचं प्रिंट काढून आणायचं आणि एका गोष्टीसाठी करायचं. तर बघा, आपलं रेग्युलरचं टास्क काय आहे, 10 वरदान लिहायचे. आणि आजचा टास्क काय आहे, जादूच्या धनादेशावर तुम्हाला म्हणजे जे चेक आहे त्याच्यावर तुम्हाला जेवढे पैसे आहेत ती रक्कम टाका आणि त्यावर तुमचे नाव आणि आजची तारीख टाका.
तुमच्या जादूचा धनादेश तुमच्या हातामध्ये घ्या आणि ज्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला ते पैसे हवे आहेत त्या गोष्टीची खरेदी केली आहे अशी समजा आणि ती गोष्ट आधीच मिळाली आहे असं समजून शक्य असेल तेवढ्या वेळेस कृतज्ञता व्यक्त करा. नंतर संध्याकाळी काय करायचं, रात्री झोपताना हा जादूचा चेक जो आहे तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा तो तुम्हाला रात्री झोपताना दिसेल. नंतर ती रक्कम जी मिळाली आहे ती तुम्ही तिच्यासाठी त्या रक्कमेतून तुम्हाला जी वस्तू घ्यायची आहे ती वस्तू घेतली आहे ही पण मॅनिफेस्ट करा, म्हणजे व्हिज्युअलाइज करा. आणि आज रात्री झोपी जाण्यापूर्वी बघा दिवसभरात घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी तर लिहायच्याच आहे. आभारी आहे, आभारी आहे म्हणायचंच आहे. परंतु हा मॅजिक चेक हातामध्ये घेऊन सुद्धा ज्या गोष्टीसाठी तुम्ही मॅजिक चेक लिहिला आहे ती गोष्ट पण तुम्हाला मिळाली आहे असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणायचं. ओके, चालेल. तर बघा कोणाला काही समजलं नसेल या चॅट मध्ये तर बघा इथे लिहिलेलं आहे. जिथं तारीख दिली ना तारीख, तिथं आजची तारीख टाका. ज्यांच्याकडे असेल त्यांनी सुरुवात करू शकता. तिथं आजची, हा व्हेरी गुड, सारिका ताईंकडे आहे. अजून कोणाकडे आहे चेक? हा इकडे कोण आहे? हा प्रशांत सरांकडे आहे. अजून कोणाकडे आहे? ऋषी सर, हा स्वप्नीलकडे आहे, मयुरेश सरांकडे आहे. अरे वा, खूप छान, खूप छान. आता मी एकेकाला हा इकडे तन्मयकडे पण आहे. ओके ओके, चालेल. श्रद्धा यांच्याकडे पण आहे. आता श्रद्धा अनम्यूट करा, म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल देते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. धन्यवाद हा. धन्यवाद. हा बोला मॅम. आता तुमची जी अमाऊंट आहे सर्वांनी आपापले चेक समोर लिहायला घ्या. लिहा, तारीख लिहा ताई. अमाऊंट लिहा. आणि तुमचं नाव, बरोबर, तुमच्या नावाने. मागच्या वेळेस पण रामटेके सरांनी लिहिलेला आहे बघा चेक, ग्रुपमध्ये टाकला होता. होय. आता मला सांगा तुम्ही किती अमाऊंट टाकली ताई? 20,000 रुपये मॅम. याच्या अगोदर 10,000 रुपये टाकले होते. म्हणजे असे आणले होते मी. तर जे टाकले होते तर ते पूर्ण झालं माझं. किती आता हा दिवसामध्ये पूर्ण झालं? सेकंड चेक आहे. किती दिवसामध्ये पूर्ण झाला? 4 दिवसामध्ये पूर्ण झालं होतं मॅम. अरे वा, खूप खूप अभिनंदन तुमचं. तर आज किती 20,000 अमाऊंट टाकली तुम्ही? हा, आता न्यूट्रिशन करिता टाकले. अच्छा अच्छा, न्यूट्रिशन खरेदी करण्यासाठी टाकले, 20,000 रुपये टाकले. ओके. पुन्हा एकदा पूर्ण डिटेल्स सहित वाचा. म्हणजे पहिले डेट टाकली मी आजची. 25/2/2025. त्याच्यानंतर माझं नाव लिहिलं, श्रद्धा सरदारे, आणि त्याच्यानंतर 20,000 रुपयेचा अमाऊंट टाकला अंकामध्ये. तर अक्षरामध्ये टाकला आणि मग कशासाठी पाहिजे ते टाकलं. ओके, खूप छान, चालेल. थँक्यू सो मच. सर्वांना कळालं ना हे कसं लिहायचं आहे म्हणून? ओके. आणि छोटीच अमाऊंट बघा त्यांनी, थँक्यू सो मच, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बघा त्यांनी कसं केलं, सुरुवातीला छोटी अमाऊंट टाकली. प्रत्येकाने छोटी अमाऊंट टाका सुरुवातीला, ज्यांनी फर्स्ट टाइम करताय, बरोबर आहे. फर्स्ट टाइम, सेकंड टाइम जरी करत असेल तर खूप मोठी अमाऊंट टाकू नका. आपल्याला सांगायचं पण आहे आपले रिझल्ट. कारण तुम्ही जेव्हा डिपॉझिट, जसं की आता श्रद्धाताईंनी सांगितलं की त्यांची अमाऊंट 4 दिवसातच मिळाली. किती जणांना छान वाटलं बरं ऐकायला? आणि हेच त्यांनी सांगितलं असतं, मॅम अजून मिळालेच नाही, छान वाटलं असतं का तुम्हाला ऐकायला? नाही. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे आता यांचा पहिला चेक पूर्ण झाला, सर्वांना माहित आहे दुसरा चेक पण खूप लवकर पूर्ण होणार आहे, बरोबर आहे. अजून कोणी मागच्या वेळेस चेक लिहिला होता आणि लवकर कंप्लीट झाला? अनम्यूट करून बोलू शकता, कोणी लिहिला होता? ओके, चालेल, काही हरकत मी नाही. लिहिला होता मॅडम. कोणी? सारिका बोलते. अच्छा अच्छा, हॅलो. बोला. हा बोला बोला. मी 51,000चा लिहिला होता चेक. हो, तर 8 दिवसात कंप्लीट झालं होतं मॅडम ते. 8 दिवसामध्ये तुम्हाला ही अमाऊंट मिळाली होती? हो. आणि अचानक मिळाली, काही कारण नसताना पण आले ते पैसे.
अच्छा, कुठून आले काय आले हे तुम्ही ठरवून ठेवलं होतं की तुम्ही काहीच हो विचारलं हो नव्हतं का? येणार होते एका ठिकाणाहून पण हं. मिळत नव्हते तर मी लिहिलं होतं तर ते बरोबर आले मॅडम. अच्छा, म्हणजे तुम्हाला थँक्यू. विश्वास आहे नक्कीच. चालेल. थँक्यू सो मच. अजून कोणाची आली होती? ओके, चालेल, काय हरकत नाही. तर चालेल, बोलूया आता आपण. हे झालं आता आजचं आपले पॉझिटिव्ह अफर्मेशन घेऊया. तुम्ही सर्वांनी ही कृती परफेक्ट करायची आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन घ्या. एकच मिनिट. मग आपण आज जर जादूचा धनादेश लिहित असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन मध्ये पण आपण पैशांबद्दलच लिहिणार आहोत. लिहा. पैसा मला खूप आवडतो. माझ्या आयुष्यात पैशांचा वर्षाव होत आहे. माझ्याजवळ गरजेपेक्षा जास्त पैसा आहे. मी सातत्याने भरपूर पैसा आकर्षित करत आहे. लिहायचं आहे सर्वांनी. पुन्हा एकदा समजून घ्या. पैसा मला खूप आवडतो. माझ्या आयुष्यात पैशांचा वर्षाव होत आहे. माझ्याजवळ माझ्या गरजेपेक्षा जास्त पैसा आहे. मी सातत्याने भरपूर पैसा आकर्षित करत आहे. माझ्याकडे सातत्याने अनेक मार्गाने पैसा येत आहे. याबद्दल मी आता खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ओके. आता एक हे झालं पॉझिटिव्ह अफर्मेशन. आता तुमच्या डायरीमध्ये एक 4 ओळी आहेत त्या लिहून घ्या. ते करायचं आहे तुम्हाला पैशाबद्दल. याला होपोनोपोनो टेक्निक म्हणतात. त्याच्याबद्दल मी समजून नंतर सांगेल, पण आता जे सांगत आहे ते फक्त लिहून घ्या. ओके. घ्या. डिअर मनी. आता हे पॉझिटिव्ह अफर्मेशन मध्ये नाही बरं, हे सेपरेट आहे. डिअर मनी, प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी. आय लव्ह यू. थँक्यू. आता हे जे शब्द आहे मागे पुढे झाले तरी चालते. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक्यू. हे 4 शब्द आहेत. पुन्हा एकदा ऐकून घ्या. डिअर मनी, आय एम सॉरी 1, प्लीज फॉरगिव्ह मी 2, आय लव्ह यू 3 आणि थँक्यू हे 4 शब्द. म्हणणार? तर जेव्हा तुम्ही हा चेक हातामध्ये घ्याल तर ह्या 4 गोष्टी डोळे बंद करून तुम्ही 11 वेळेस म्हणू शकता, 108 वेळेस पण म्हणू शकता. म्हणजे काय केलं, तुम्ही ज्या पैशांना निगेटिव्ह एनर्जी देत होते आतापर्यंत, किंवा तुम्ही हा जो चेक लिहिला आहे त्या चेक लिहिल्यानंतर जी तुमची कदाचित थोडीफार जी निगेटिव्ह एनर्जी त्याला जाणार आहे ती तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट कराल. याला होपोनोपोनो टेक्निक म्हणतात. प्रेयर आहे ही.
बरोबर आहे. तुम्ही याला प्रेयर म्हणू शकता, टेक्निक म्हणू शकता, मंत्र म्हणू शकता, काही म्हणू शकता. परंतु हे 4 शब्द तुम्हाला यूज करायचे. ओके. चालेल. तर थँक यू सो मच. काही समजलं नसेल तर नक्कीच विचारा. ओव्हर टू यू हिरवे सर. चला, थँक्यू आणि धन्यवाद. आणि जसं माझं पण एक मी उदाहरण देतो की मागच्या वेळेस मी चेक पण टाकला होता आणि जसं बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला इन्कम किती पाहिजे आहे ते आपल्याला कन्फ्युज नाही व्हायचं आहे. तर चेक जे आहे प्रत्येक वेळेस आपल्याला लिहायचा आहे. मागच्या वेळेस मी 2 लाख काहीतरी 10,000 रुपये टाकले होते आणि माझा इन्शुरन्सचा इन्स्टॉलमेंट होता असं मी सांगितलं होतं. तर जसं त्याच्यामध्ये मला काही अमाऊंट कमी पडत होती, तर अचानक म्हणजे काय त्या गोष्टी मी मॅनिफेस्ट करणं सुरू केल्या. तर कालच माझा इन्स्टॉलमेंट जे आहे ते भरून झाला आणि महत्वाचं म्हणजे 2,10,000 म्हणजे काय शेतीकडून जे आले 1,00,000 रुपये तो शेतीवाला घेऊन आला. मला काही माहित नव्हतं का तो येणार आहे म्हणून. आणि जे आपलं क्लबचं इन्कम जे असते त्याच्यामधूनही मला 50,000 रुपये मिळाले आणि असं करून कालचा माझा म्हणजे काल मी जे एका प्रवासामध्ये होतो तर तेव्हा मला मेसेज आला तर तुमची अमाऊंट भरल्या गेली. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर आपल्याला काय त्या सिद्धतनं जर आपण केल्या तर नक्की भेटेल. म्हणजे काय बऱ्याच लोकांना वाटते काय तर काही सांगतात बा, है ना. तर हे धनादेशाचे चेक आपल्याला खूप मोठे लिहायचे नाही आहे. आता दुसरा चेक आता पुन्हा लिहिन म्हणजे काय मी त्यावेळेस कारण पण टाकलं होतं आणि ते ग्रुपला पण असेल. म्हणजे काय मागचा मला वाटते 8 एक दिवस होऊन गेले असेल. परंतु त्या गोष्टी आपल्यासोबत होणार. परंतु आपल्याला खूप मोठी अमाऊंट नाही टाकायची आहे. जे पाहिजे आहे आणि ते कारण जर समजा आपण टाकलं आणि त्याला जर आपण मॅनिफेस्ट केलं तर ते हळूहळू इकडून तिकडून कुठूनही येईल ते, पण आपल्याला ते भेटेल. मग जसं इकडे श्रद्धा मॅडमने सांगितलं, दुसरं आणखी सारिका मॅडमनं सांगितलं, तर ह्या गोष्टी 100% होते. पण त्या सिद्धतनं आपण मागतो का? तर त्या जर गोष्टी आपण केल्या तर नक्की मिळेल आणि ते माझं म्हणजे काय कम्प्लीट झालं काल, तर आता दुसरा चेक पुन्हा हातात येईल. म्हणजे काय ज्या कारणासाठी पाहिजे आपल्याला त्यासाठी आपल्याला आणि कारण आपले तयारच आहे. कारण की काय आपण ते 10 लिहिलेलंच आहे. आम्हाला काय काय पाहिजे अचिव्हमेंट. त्याच्यामधलं एक आपण काय आपण कम्प्लीट करू शकतो. तर म्हणून जे आहे आपल्याला हे जे सेशन आहे हे खूप महत्वाचे आहे. आपण म्हटलं ना का आपल्याकडे मॅजिक स्टोन आहे, सगळ्या गोष्टी आहे. आणि जसं आमच्या सेंटरमध्ये मी ह्या गोष्टी सांगितल्या पण जसं इथं शरद भाई आहे. त्या दिवशी म्हणजे जसं झालं तर दुसऱ्या दिवशीच मला तो व्यक्ती पैसे घेऊन आला. तर त्यांना पण म्हटलं होतं की म्हटलं देखो अभी वो आदमी भी आया है. मी म्हणजे त्यांच्या दुकानाकडे गेलो होतो. वो क्या 1,00,000 रुपये लेके आया. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ह्या गोष्टी घडल्या आणि जसं कालपर्यंत जे आहे माझं बाकीचं जे अमाऊंट होती ते क्लेम कम्प्लीट झाली आणि काल म्हणजे काय इन्स्टॉलमेंट भरायला गेला. म्हणजे काय आपल्या पद्धतीनं आपल्याला जेवढं असं वाटतं की नाही एवढं मिळायला पाहिजे आणि त्याचं कारण जर आपलं प्रॉपर असेल तर त्या गोष्टी आपल्याला नक्की मिळेल. तर असे छोटे छोटे अनुभव जे आहे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे आणि हा कॉल जो आहे तो आपल्याला कंटिन्यू याच्यासाठी राहणार आहे की आपल्याला काय हे आपल्याला नेहमी आपल्याला मोटिवेट ठेवणार आहे. तर चला इकडे आपल्याला तर जास्त रिझल्ट नाही घ्यायचे कारण की काय इकडे चार्जिंग जे आहे थोडंसं राहिलं तर हरकत नाही 2-2 मिनिटांमध्ये. तर सूर्यकांत सर तुम्ही बोलू शकता आणि इकडे तन्मय पण आहे. हा सूर्यकांत सर. हा नमस्कार सर. सर्वांना नमस्कार. माझा नमस्कार आणि मॅडमला सरांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर माझ्याकडून भरपूर पॉझिटिव्ह वगैरे होत आहेत, विचार चांगले होत आहेत. आणि एक वेळेस असंच झालं की मला मागच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस मी मागचा चेक लिहिला होता त्यावेळेस मला आपल्या जे हर्बल लाईफचा चेक आहे ना मी 20,000चा लिहिला होता मॅडम. तर मला जवळजवळ 16,500चा चेक मिळाला मला. आणि 20 पण केलं होतं की मला चेक मिळालं, पेमेंट मिळालं म्हणून. त्याप्रमाणे आले मला. आणि एक तसंच दुसरी गोष्ट घडली की आमची एक पतपिढी आहे म्हणजे 25-30 लोकांची. त्याच्यात 4-5 लोक आम्ही एका वेळेस मागणी केलं की बाबा यावेळेस आम्हाला मिळायला पाहिजे आहे की ना. तर सर्वांना आता काय करायचं म्हणून त्यांनी ठरवलं की बाबा कोणाला द्यायचं. मग 4-5 जणांमध्ये त्यांनी चिठ्ठ्या काढले, सर्वांची नावं टाकली. त्याच्यामध्ये आता माझ्याकडे स्टोन होता. मी ते आपलं इच्छा व्यक्त केली की विश व्यक्त केली की मला यायला पाहिजे, मला यायला पाहिजे. आणि ते 4 लोकांमधून चिठ्ठी बाहेरच्या लोकांना बोलूनच काढायला होती. त्याच्यामधून मी विश करत असल्यामुळे स्टोनवर आपलं विश्वास असल्यामुळे मी करत गेलो. ते चेक मला मिळाला म्हणजे पेमेंट मला मिळालं 35,000 रुपयाचं मिळालं. त्यामुळे मी त्यांच्या लोकांचे धन्यवाद केले. मग ते खुश झालेलो. हे असं कसं काय झाले म्हणले. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मला माहित आहे होऊन जाते. अशा मला अनुभव आला मला. चला म्हणजे काय धन्यवाद धन्यवाद. सूर्यकांत सरांसोबत पण चांगला अनुभव आला. तर इकडे मयुरेश सर आपण जाऊ. तर थोडक्यामध्ये आपल्याला सांगायचं ना मयुरेश.
गुड मॉर्निंग सर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर जसं मी पण पहिले सेशन टाकलेलं आहे, बोला. तर मी आता टाकलेलं आहे. मला नेक्स्ट मंथसाठी मला नेक्स्ट मंथ मध्ये मला पुढच्या महिन्यात माझा जो चेक इन्कम राहणार आहे तो 20,000चा राहणार आहे. हा तन्मयकडे जाणार आपण. आहे का चुकीनं माझं मयुरेश जास्त म्हणजे समोर समोर राहतो त्याच्यामुळे तर तन्मयला आता थोडस समोर समोर यायचं. हा तन्मय बोल. येस सर. धन्यवाद धन्यवाद सर बोलायची चान्स दिला म्हणून. ऍक्च्युली सर माझी बाईक जी आहे ती सर्व्हिसिंगसाठी आली होती. तर तिचं अमाऊंट खूप जास्त निघालतं, कमी 7 ते 8 हजार अमाऊंट निघालतं सर्व्हिसिंगचं. तर मी तेच केलं, मॅजिक स्टोन हातामध्ये ठेवला आणि पे केली की माझे जे अमाऊंट आहे बाईकचं सर्व्हिसिंगचं ते आलं पाहिजे. तर कालच ते अमाऊंट पुरं पे होऊन गेलं. तर मी धन्यवाद म्हणतो ह्या मेडिटेशनसाठी. आणि सोबत सर मी जो आज चेक लिहिला आणि माझं नेक्स्ट टाइमचं जे फ्युल आहे पुढच्या महिन्यातलं त्याचं अमाऊंट लिहिलं सर मी, आणि ते पण ते लवकर अचिव्हमेंट होऊन जाईल. येस सर. धन्यवाद. चला तर म्हणजे काय हे जे पॉझिटिव्ह आपल्याला इथं प्रत्येकाचे दिसत आहे तर मॅडम हे कसं काय म्हणजे काय पहिले तर स्वतःवरचा विश्वासच आपल्याला स्वतः ठेवायचा आहे. आणि ह्या ज्या गोष्टी जर सिद्धत न केल्या म्हणजे काय प्रत्येकासोबत जर होत आहे तर आपल्यासोबत पण होणार आहे ना. तर थँक्यू सर्वांना आणि धन्यवाद प्रथमतः तर वंदना मॅडमला, त्याच्यानंतर तुम्ही येत आहे आणि प्रॉपरली सगळ्या गोष्टी करत आहे. म्हणजे काय काही काही लोकांना शंका येईल का हे काही सांगतो बाबा काही काही आज नवीन असतील त्यांना वाटतं हे असं कसं आहे ना. पण तुम्हाला काय जे रेकॉर्डिंग सेशन आहे ते तुम्ही बघू शकता. परंतु काय रेकॉर्डिंग म्हणजे रेकॉर्डिंग राहील पण तिथून अनुभव घेऊ शकता, कॉन्फिडन्स पण घेऊ शकता. तर असंच आपण येत राहू आणि या कॉलचा आपला उद्देशच आहे 1% चेंज 1 मोर हेल्प आणि ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. म्हणजे काय जे जे आपल्याकडे आहे त्याला आपल्याला काय एक कॉन्फिडन्सली त्या गोष्टी जर आपण करत राहिलो तर इथं सगळ्याचं जीवन बदलणार आहे आणि 2025 जे आहे आपलं खूप छान जाणार आहे. आणि सर माझ्याकडे ना 2 लेडीज आहे आणि बघा युट्यूब सेशनचा कसा फायदा होतो. 2 लेडीज आहे असं चालता बोलता भेटले होते आणि अजून एक आहे. तर त्यांना मी सहज सांगितलं, की त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक पाठवली. पहिल्या दिवसापासूनचे सेशन ऐका, वर्कशॉप ऐका म्हटलं. त्यांनी पहिला आणि दुसरा दिवस ऐकला आणि मला नंतर त्यांनी पीडीएफ मागून घेतलं. मी त्यांना ₹111 पाठवले. मी पीडीएफ पाठवलं. त्यांनी ते पीडीएफ प्रिंट केले आणि सुरू केलं. YouTubeचे सेशन ऐकून सर जे मी पाठवलेले वर्कशॉपचं त्यांना. तर त्यांनी सुरू केलं आणि मला त्यांचं काल एक प्रत्यक्षात भेटले आणि एकीचा कॉल आला. तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने केलं. मॅजिक स्टेमचा पण त्यांनी फोटो पाठवला आणि खूप छान होत आहे म्हणे हे सेशन ऐकून, वर्कशॉप ऐकून पण. तर ते पण तुम्ही करू शकता. नवीन लोकांना पहिल्यापासून जर द्यायचं असेल तर देऊ शकता. म्हणजे बघा इथून मॅडमने सांगितलं का म्हणजे काय आपला नवीन जर व्यक्ती असेल तर बाबा इकडे नको येऊ, पहिले तिकडे जा आणि ते ऐकून बघतो. तिथं बऱ्याच लोकांचे जे अनुभव आहे त्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी देते. तर असं पण आपण नवीन लोकांसाठी करू शकतो. तुम्ही इकडे नाही उराल ना तर हा आमचे ते फ्रीवाले सेशन तुम्ही करू शकता. त्याची लिंक देऊ शकतो. म्हणजे काय आपलं मटेरियल तिकडे तयार होतं है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर आपल्याला काय धन्यवाद द्यायचे आहे. पहिले तर वंदना मॅडम आणि तुम्ही येत आहे तुमच्यासाठी धन्यवाद. सर्वांना धन्यवाद है ना. तर जाऊ आपण इकडे आता थँक्यू कडे आणि सर्वांना आपण धन्यवाद देऊ आणि थांबू इथे आपण. तर धन्यवाद. 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 धन्यवाद.